नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. महिला बाल विकास विभाग यांच्याकडून संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या पदासाठी दुसऱ्यांदा जाहिरात आली होती. पहिले जे आहे तर ते 25च्या सुरुवातीला जाहिरात आलेली होती. त्याच्यानंतर आता 26च्या सुरुवातीला एक नवीन जाहिरात आपल्याला इथं पाहायला मिळालेली होती. लक्षात घ्या, आता ही जी जाहिरात होती याच्या संदर्भातलं बघा, 8/12/2025 ते 22/12/2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. म्हणजे 25च्या एंडिंगला जवळपास फक्त 17 जागा होत्या, परंतु त्या आचारसंहितेत आलेल्या होत्या हायकोर्टाच्या निर्देशनानुसार. याच्या संदर्भात याची ऑनलाईन परीक्षा आपली 30 जानेवारीला जे आहे तर ते झालेले होते. आता याचा निकाल जो आहे तर तो कधी लागणार याच्या संदर्भातल्या मुलांच्या मनात प्रश्न होता. तर आपल्याला याच्या संदर्भातली एक अधिकृत माहिती जी आहे तर ते मिळते मित्रांनो. आणि लक्षात घ्या, परीक्षा कोणती असो त्याच्यासाठी तुमचं स्टेट बोर्ड जे आहे तर ते एकदम प्रॉपर असले पाहिजे, फाउंडेशन तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि हाच हेतू गृहीत धरूनच आम्ही 5वी ते 12वी सर्व स्टेट बोर्ड तुमच्यासाठी रिव्हिजन क्रक स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. तेही महाराष्ट्रातून सर्वात कमी फीज मध्ये, फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला इनरोल करू शकता. आता बघा, त्यांनी सगळ्यात आधी ही जी पहिली उत्तर तालिका आहे तर ती 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान उपलब्ध करून दिलेली होती. आता ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले होते, ऑब्जेक्शन घेऊन आता नवीन त्यांनी सुधारित उत्तर पत्रिका जाहीर केलेली आहे. तर ती 9/3/2026 पासून म्हणजे 9 मार्च पासून जी आहे तर ती पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे लवकरात लवकर उमेदवारांनी ही डाउनलोड करून घ्यावी. लक्षात घ्या की आता याच्यामध्ये कुठलाही चेंजेस होणार नाही. आता जे काही तुमचे मार्क्स येतील तर तेच तुमचे मार्क्स आता फिक्स राहणार आहेत. आता निकाल कधी लागणार आहे, निकालच्या संदर्भात त्याने 4 नंबरच्या पॉइंटमध्ये उल्लेख केलेला आहे. सदर भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची, लक्षात घ्या, पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी मार्च किंवा एप्रिल 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्याबाबतची सर्व माहिती संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे यांचं काय म्हणणं आहे की आम्ही मार्चच्या एंडिंग मध्ये पण लावू शकतो रिझल्ट, किंवा आम्ही एप्रिल महिन्यात लावू शकतो हा रिझल्ट. एप्रिल महिना म्हणजे निकाल कधी लागणार याचं जे उत्तर असेल तर ते हे असेल, मार्च एंडिंग किंवा एप्रिल महिन्यात हा जो निकाल जो आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळू शकतो. आता निकाल लागल्यानंतर ते 2 पद्धतीने लोक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलू शकतात. 2 मार्ग आहेत. एक तर काय करायचं, एकाच 3 एवढ्या म्हणजे 17 जागेसाठी 3 जास्त, म्हणजे प्रत्येक जागेसाठी 3 एक्स्ट्रा लोक बोलवायची आणि त्यांची कागदपत्र पडताळणी करायची, त्यांचा डीव्ही करायचा. डीव्ही करून मग याच्यातून नंतर 17 लोकांची यादी जी आहे तर ती लावायची. अशा पद्धतीचं करू शकतात. नाही तर डायरेक्टली कॅटेगरी वगैरे सगळ्यानुसार 17 लोकांची यादी जी आहे तर ते जाहीर करू शकतात. यादी जाहीर करण्याआधी सगळ्यात आधी याच्या आधी आणखी एक गोष्ट येईल मित्रांनो, ती असेल GML, ज्याला म्हणतात जनरल मेरिट लिस्ट. या जनरल मेरिट लिस्ट मध्ये जे काही सर्व परीक्षार्थी असतील त्यांचे गुण असतील, मग तिथंच तुम्हाला थोडं कळून जातं बरं का, अंदाज येऊन लागतो. जो पहिला टॉपर असतो तर तो सिलेक्ट होतो डायरेक्टली. बाकी कॅटेगरी आरक्षण वगैरे नुसार जर तिथं दिलेलं असेल ठीक, नाही तर तुम्हाला तुमचे मार्क्स आणि तुमची रँक जी आहे तर तिथं कळून येते. ओके, ठीक आहे. बाकी म्हणजे रिझल्ट जो आहे तर तो लवकरच लागणार आहे आणि लवकरच्या 17 लोकांची जॉईनिंग जी आहे तर ती पण प्रोसेस जी आहे तर ती सुरू होणार आहे. स्पर्धा परीक्षे संदर्भात स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून तुम्ही ती नक्की जॉईन करू शकतात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.